माझ्या यूट्यूब चॅनलवरील नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. मी स्नेहा. आपण आता दुसऱ्या अध्यायाला सुरुवात करू. गीतेचा पहिला अध्याय हा गीतेचे जणू प्रवेशद्वार आहे. येथे साधकाच्या गोंधळलेल्या मनस्थितीचे वर्णन केले आहे. रणभूमीवर कौरव पांडव लढणारे होते, परंतु फक्त अर्जुनाच्याच मनात वितर्क उभा राहिला, कारण अर्जुन हे दयाशीलतेचे प्रतीक आहे. दयाशीलतेच्या पहिल्या टप्प्यात आपल्याला कौटुंबिक प्रेम अडसर ठरतं. परमश्रेष्ठ सत्याची प्राप्ती करण्यासाठी कौटुंबिक संबंध प्रेमाचा त्याग करावा लागतो. हे जेव्हा अर्जुनाला कळते तेव्हा तो दुःखी होतो. मग तो आधीपासून चालत आलेल्या कर्म रूढी यात हे करण्यातच संतोष मानतो. आपले विचार पटवून देण्यासाठी तो प्रचलित रूढींचा पुरावा सादर करतो, असे अर्जुनाने म्हटलेले आहे. तो म्हणतो की कुलधर्माचा क्षय होईल, स्वैराचार माजेल. हे अर्जुनाचे विचार होते असे म्हणता येणार नाही, परंतु सद्गुरूच्या सानिध्यात येण्यापूर्वी अवलंबिला हा खोटा आचार होता. धर्माच्या नावाखाली आपण गैरचाली रीतींचे शिकार बनत असतो, त्यामुळे दोष आपल्यातच आहे. त्याला वाटत असते की माझ्या हातून हे पाप घडेल, कुलक्षय होईल आणि हे मोठे पाप होईल, आणि हे पाप करण्यास तो तयार नसतो. या अध्यायात भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाच्या या विचारांना उत्तर दिले आहे. आपल्या कुटुंबासाठी सर्वस्वाचा त्याग करणे, मरायला सिद्ध होणे हे जर अज्ञान नसते तर प्रत्येक महापुरुष याच मार्गाने गेला असता आणि तो स्वर्गाकडे जाण्याचा उत्तम मार्ग ठरला असता. पण तो तसा ठरत नाही. त्याने आपल्याला कीर्ती प्राप्त होत नाही. जेव्हा मीरा भगवंताचे भजन करायला लागली तेव्हा लोक तिला म्हणू लागले की मीरा भई बावरी सासके हे कुलनाशिनी रे. लोकांनी तिला बावरी म्हटले, सासूने तिला कुलकलिंकिनी म्हटले. परंतु ज्या कुळाच्या मर्यादांसाठी मीराची सासू व्याकुळ होती तिला जग जाणत नाही, पण मीराबाईला अखिल विश्व जाणत आहे. अशा प्रकारे अर्जुन आपल्या कुटुंबासाठी व्याकुळ झाला आहे. ज्या कृत्याने त्याला कीर्ती प्राप्त होणार नाही त्याचे अकल्याणच होईल, हे भगवंत त्याला सांगत आहे. श्रीकृष्णाने अर्जुनाला नामर्थ म्हटले, परंतु तो काही नामर्थ नव्हता. तो महापराक्रमी होता. पण अर्जुनाची गोष्ट सोडली तर प्रत्येकजण आपल्या कुटुंबासाठी पुरुषार्थ करत असतो. शेतकरी रात्रंदिवस शेतात मेहनत करतो, हा देखील एक पुरुषार्थ आहे. कोणी व्यापार करतो आपल्या कुटुंबासाठी, कोणी आपल्या पदाचा दुरुपयोग करून पैसा कमवतो, हा देखील ते पुरुषार्थ समज. आयुष्यभर असा पुरुषार्थ करून मनुष्याच्या शेवटी तो रिकाम्या हातानेच त्याला जावे लागते. याचा अर्थ असा आहे की खरा पुरुषार्थ हा नाही, आत्मदर्शन हा खरा पुरुषार्थ आहे. आपल्याला तो ओळखता आला पाहिजे. म्हणून श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, तू दुर्बलता सोड, कणखर हो आणि युद्ध करू. कौटुंबिक आसक्ती सोडून दे. यावर अर्जुनाने दुसरा प्रश्न केला, हे मधुसूदना, आम्हाला जे पूजनीय आहेत पितामह भीष्म, गुरु द्रोणाचार्य यांच्यावर मी कसा प्रहार करू? त्यांना मारून मला काय मिळणार आहे? ते माझ्याकडून मोठे पातक केल्याचे मला जाणवेल की मी मोठं पाप करतोय असं मला वाटतंय, आणि त्यांच्या मृत्यूनंतर मी काही सुखी राहणार नाही. या जगात असे खूप लोक आहेत, त्यांना असं वाटतं की कौटुंबिक स्नेहसंबंध तुटू नयेत, पण हळूहळू आपल्याला मुक्ती मात्र मिळावी. अर्जुन म्हणतो
त्यांना मारून आम्हाला काय मिळेल? जे भोग मिळतील तेही रक्ताने माखलेले असतील. अर्जुन म्हणतो, अर्जुन हा मोहग्रस्त झाला आहे म्हणून तो भगवंताला विचारत आहे, हे भगवंता, कल्याणकारी काय आहे ते मला तू सांग. अर्जुनाने स्वतःला संपूर्ण समर्पण केले आहे. तो स्वतःला आणि कृष्णाची योग्यता प्रथम सेम समजत असतो, सारखीच आहे. पण नंतर तो भगवंताला योगी समजतो आणि त्याला कळून चुकते की भगवंत आहेत आणि तो त्यांना समर्पण करतो. अर्जुनाला धर्म अधर्म यातला फरक कळत नाही आणि तो म्हणतो, मला जरी इंद्रपद मिळाले तरी त्याचा काही उपयोग होणार आहे. माझ्या वाट्याला शोकच येईल. मला क्षमा कर, मी युद्ध करणार नाही. सैन्याच्या मध्यभागी जाऊन तो हातपाय गाळून बसतो आणि शोक करू लागतो. तेव्हा भगवंत त्याला म्हणतात, भौतिक शरीर नाशवंत असते म्हणून तू युद्ध कर. शरीर नष्ट झाले तरी आत्मा नष्ट होत नाही, तो अमर असतो आणि तो नवीन शरीर धारण करतो. शरीर हे संस्कारांचे आश्रित असते. संस्कार हे मनावर अवलंबून असतात आणि संस्काराची मालिका तुटणे म्हणजे शरीराचा अंत होतो. कोणतेही कर्म करताना फळाची अपेक्षा करू नकोस. भगवद्गीतेत हे सांगितलेले आहे की कर्म करावे, फळाची अपेक्षा करू नये. परंतु असे कर्म करावे, कोणतेही काम करताना निरपेक्ष असले पाहिजे. अपेक्षा करू नये की मी एखाद्याला मदत केली तर ती व्यक्ती आपल्याला मदत करेल आपल्या दुःखाच्या वेळी किंवा आपल्यावर जेव्हा काही प्रसंग येईल त्यावेळेस. असं कर्म करणं ह्याला कर्म म्हणत नाहीत. हे अपेक्षेने केलेले कर्म असते. कर्म हे अपेक्षा न करता करावे, ते खरे कर्म आहे. अर्जुनाच्या मनात कर्माबद्दल जिज्ञासा निर्माण झाली. याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने सांगितलेली कर्म जिज्ञासा हा दुसरा अध्याय इथे संपन्न होत आहे. नमस्कार. जय श्री कृष्ण.